धन्यवादांना आणि यानंतरचं मनोगत अर्थातच अशा व्यक्तिमत्वाचं ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे. माननीय नामदार नितीनजी गडकरी, खरं तर गडकरी आडनाव असलं तरी पुलकरी आणि रोडकरी म्हणून जास्त प्रसिद्ध असणाऱ्या सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. केंद्रातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ, माझे जुने सहकारी, महाराष्ट्र विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली असे आदरणीय दिलीप वळसे पाटील, माझे सहकारी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार मेधाताई कुलकर्णी, उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले सर्व आदरणीय, सन्माननीय, श्रद्धेय संत मंडळी, उपस्थित अधिकारीगण आणि माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे आजचा दिवस एका अर्थाने फार महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण आज संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव जो झाला होता त्याला 750 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या पवित्र दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या शेवटच्या पॅकेजचं आज भूमिपूजन होत आहे, कार्याला शुभारंभ होतो आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पवित्र स्थानापासून पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेईपर्यंत हा जो मार्ग आहे, हा मार्ग करण्याची संधी, भक्ती मार्ग आहे हा. आपले अनेक वारकरी या मार्गावरून पायी जातात. अशा या पवित्र मार्गाचं एक प्रकारे त्याला करण्याची संधी मला माझ्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात मिळाली. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि विठ्ठलाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने मला प्राप्त झालेलं फार मोठं पुण्याचं काम आहे. याबद्दल सर्वप्रथम मी विठ्ठलाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रती नतमस्तक होतो. मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली विरासत या तिन्ही दृष्टीने महाराष्ट्राचं एक वेगळेपण आहे. तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांच्या ग्रंथ संप्रदायांनी, ओव्यांनी, अभंगांनी आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध आणि संपन्न केलं. मी ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या शिक्षकांनी आम्हाला पसायदान शिकवलं आणि आज ते पसायदान मला आजही मुखोद्गत आहे. पसायदानाचा जो अर्थ आहे, दुरितांचे तिमिर जाओ, म्हणजे या पसायदानामधला एक एक शब्द एवढा मोठा आहे की लता मंगेशकरांनी आपल्या आवाजात हे पसायदान गायलेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या सारस्वताचं एक खूप मोठं वैभव आहे. तुकाराम महाराजांनी आम्हाला जी अभंग दिलीत त्यात त्यांनी जीवनाचा संदेश दिलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या आयुष्यात देऊन जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारण जवळपास करतही नाही. मी केवळ समाजाच्या सेवेचं समाजकार्य करत असतो आणि राजकारणामध्ये मी माझ्या कन्व्हिक्शनशी कॉम्प्रोमाइज करत नाही. मी आता लोकसभेमध्ये उभं होतो, मला अनेक वेळा अनेक जातीचे शिष्टमंडळ आली होती, पण मी पब्लिकली सांगितलं की मी सगळ्या जात, पंथ, धर्म, भाषेने माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या गुणांनी मोठा होतो. आणि आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं आहे
की या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्च नीचतेचा भाव समूळ नष्ट झाला पाहिजे आणि सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यामुळे मी कोणाच्या दबावाखाली येत नाही. महाराज, मी जनतेला सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, पण निवडणुकीच्या काळामध्ये जातीचं नाव काढायचं आणि निवडून आल्यानंतर आपल्या बायकोला, आपल्या मुलीला, आपल्या चमच्याला, आपल्या ड्रायव्हरला तिकीट द्यायचं, हे काम नाही करायचं. मी या स्टेजवर बसलेल्या कोणाहीबद्दल मी हे बोलत नाही बरं. आणि म्हणून आपल्या समाजातली जातीयता, अस्पृश्यता, उच्चनीतीचा भाव आपल्याला नष्ट करायचा आहे आणि हेच मानवतेचा धर्म संत ज्ञानेश्वरांनी आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. माझी इच्छा आहे, मी एका दिल्लीच्या कंपनीशी बोललो. आता मी नुकतंच गजानन महाराजांचं डिजिटल चरित्र तयार केलं आणि आता तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि तुकडोजी महाराजांची ग्रामगीता 3 पुस्तकं तयार करणार आहे. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की तो पेन आहे, तो जर त्या ठिकाणी त्या फोटोवर ठेवला तर आपोआप पसायदान सुरू होईल. मग पसायदानाचा मराठी अर्थ पाहिजे असेल तर मराठी अर्थ लगेच सुरू होईल. इंग्लिश असेल तर इंग्लिश, हिंदी असेल तर हिंदी. हे डिजिटल क्षेत्रातलं क्रांती आहे. आणि त्या कंपनीच्या मालकाला मी जेव्हा माझ्याकडे आले तेवढ्याला मी तुमचा खूप फॅन आहे. म्हटलं माझ्याकरता एक फॅन म्हणून एवढं काम करा की मला कॉस्ट प्राईजमध्ये तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि ग्रामगीता तयार करून द्या. आणि त्यांनी आता या कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे की त्या निमित्ताने आपल्या नवीन पिढीला नक्कीच आपण यातून प्रभावित करू शकू. हे जो 2 पालखी मार्ग आहेत हे 12,000 कोटी रुपयाचे आहेत. यामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग असे 2 याचे पॅकेजेस आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग पाटस ते बारामती पुणे जिल्ह्यात 41 किलोमीटर लांबी आहे. हा 1500 कोटी रुपयाचा आहे. हा 99% पूर्ण झालेला आहे. बारामती ते इंदापूर पुणे जिल्ह्यात 42 किलोमीटर आहे. हाही 1500 कोटी रुपयाचा आहे. 78% पूर्ण झालेला आहे. इंदापूर ते तोंडले बोंडले हा पुणे सोलापूरमधला मार्ग आहे. हा 1601 कोटी रुपयाचा आहे. हा 94% पूर्ण झालेला आहे. आत्ताच मी देवेंद्रजींना विनंती केली की या महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी हा जो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ठरवूया आणि हा मार्ग पूर्ण करू. दुसरा मार्ग जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मार्ग जो आहे हा मोहोळ ते वाखरी सोलापूर जिल्ह्यात 45 किलोमीटर 1600 कोटी रुपये 99% पूर्ण झालेला आहे. त्यानंतर वाखरी ते खुडूस हा सोलापूर जिल्ह्यात 33 किलोमीटर लांबीची याच्यातला पुणे जिल्ह्यात आहे. 1000 कोटी रुपयाचा हाही 99% पूर्ण झालेला आहे. खुडूस ते धर्मपुरी सोलापूर हा 1154 कोटी रुपयाचा आहे. हा 99.5% पूर्ण झालेला आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा हा 1500 कोटी रुपयाचा 90% पूर्ण झालेला आहे. लोणंद ते दिवेघाट हा 78% पूर्ण झालेला आहे. आणि दिवेघाट ते हडपसर आज याचं भूमिपूजन झालेलं आहे. याला उशीर लागला. मी मधल्या काळामध्ये पुरंदरला दादा जाधवरावांच्या सत्काराकरता गेलो होतो. तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं किती घाणेरडा रस्ता आहे म्हटलं, तुम्हाला दिसला नाही का अजूनपर्यंत. त्या रस्त्यावर एवढा ट्रॅफिक, एन्क्रोचमेंट, चिखल होता. त्यावेळेस मी सांगितलं की ताबडतोब याचं टेंडर काढा आणि आज त्याचं भूमिपूजन होत आहे. याचा विशेष रूपाने मला आनंद आहे. म्हणजे आजच्या रूपाने आता पालखी मार्गाच्या सगळ्या कामाचं भूमिपूजन झालं आणि मला वाटतं हाही लवकरात लवकर झाला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचं देखील आपण उद्घाटन डिसेंबरच्या आत करण्याचा प्रयत्न करू. या पालखी मार्गाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी फार सुंदर असं वृक्षवल्ली जे गाणं हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलं आहे, लता दिदीने ऐकलं, त्यात एकंदर वृक्षवल्ली किती आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या मार्गावर काम करत असताना विशेष रूपाने ठिकठिकाणी विठोबाजी असतील,
ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, यांच्या प्रतिकृती लावण्याच्या व्यवस्था केलेल्या आहे. त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था झालेली आहे. जवळपास 800 झाडं जी 100 वर्ष जुनी होती ती ट्रान्सप्लांट केलेली आहे. आणि एवढंच नाही तर त्यापैकी जवळपास 90% झाडं जगली आहेत. झाडं कापायला नको, ती जगवायला पाहिजे, ट्रान्सप्लांट करायला पाहिजे याचा विशेष रूपाने माझा आग्रह होता. त्यामुळे या दोन्ही पालखी मार्गावर पिंपळ, वड, नंतर बरीचशी झाडाची 42,000 झाडं या रस्त्याच्या बाजूला लावलेली आहे. माझी आदरणीय चंद्रकांत दादा, मुरलीधर मोहोळ, अजितदादांना, वळसे पाटलांना विनंती आहे की पुण्यातल्या NGOच्या मदतीने 3 मीटरच्या वरती उत्तम अशी सगळी झाडं या पालखी मार्गावर लावता आली आणि वारकरी संप्रदायाची जर मदत घेतली तर हा पालखी मार्ग हा ग्रीन हायवे, ग्रीन रोड व्हावा याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. तसंच ज्या जागा रिकामी आहे, ज्या ठिकाणी थांबा आहे पालखीचा, त्या जागा ॲक्विशन करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप, रोड साईड ॲम्युनिटीज, इथेनॉल, CNG, इलेक्ट्रिक चार्जिंग याच्या सगळ्या व्यवस्था, रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर तिथे मोठा व्यवस्था ज्यातून लग्न इतर वेळी लावता येतील, पार्किंग राहील, अशा प्रकारचा मोठा प्रोजेक्ट 1000 कोटीचा महाराष्ट्र सरकारने तयार केला होता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. आणि आत्ताच मी त्यांना विनंती केली की PWD कॉर्पोरेशन जी आहे महाराष्ट्रातली, आपल्या मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, त्यांना तुम्ही हे काम द्या. आहे ते उभे आहे, उपस्थित आहेत दीक्षित साहेब. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही. तुमच्या पुण्याची मेट्रो यांनी बनवली आणि जेव्हा यांना मी देवेंद्रांनी इथे आणलं तर वर्तमानपत्रात लिहिलं की गडकरींनी आणि फडणवीसांनी आपला माणूस आणला, पण आम्ही काम करणारा माणूस आणला. मी ज्यावेळी पुण्यामध्ये मला आज आनंद झाला की मी नवीन एअरपोर्टवर उतरलो. एअरपोर्टचे डायरेक्टर माझ्याकडे आले होते आणि मला आठवते की 3 वर्षापूर्वी मी पुण्याच्या एअरपोर्टवर एक मोठी आमदार खासदारांची मीटिंग घेतली होती. पवार साहेब होते, खासदार होते. 1.5 तास मीटिंगमध्ये हेच होत होतं का खाली न्यायची मूर्ती की वरतून न्यायची. खूप ऐकल्यावर माझा स्वभाव थोडासा चांगला नाही आहे, वाईट आहे. मी म्हणलं तुम्ही फार विद्वानांचं शहर आहे, आता तुमची विद्वत्ता संपवा, मीटिंग संपवायची आहे. आता मी म्हणेन तसं होईल, उद्यापासून काम सुरू होईल, तुम्ही कोणी याच्यामध्ये बोलायचं नाही, बोलले तर याद राखा. आणि मेट्रो सुरू झाली. टेक्निकली ठरवा म्हणलं काय. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचा विषय 20 वर्षापासून अडकलेला होता. इथले डायरेक्टर आज मला जे होते ते काल मला भेटले, ते म्हणाले, डोळ्यात पाणी आणून म्हणाले, साहेब, त्यांना ती मीटिंग आठवली की एअरफोर्सच्या चीफला मी बोलवलं होतं आणि ते जेव्हा जागा द्यायला तयार नव्हते तेव्हा मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, ती जागा मिळाली. आज एअरपोर्ट अतिशय उत्तम तयार झाला आणि मेट्रो आणि एअरपोर्ट हे दोन्ही कामं चांगली सुरू झाली. याच्याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुरलीधर मोहोळांना मी धन्यवाद देतो की आज या एअरपोर्टचं नाव संत तुकाराम महाराजांचं देण्याचा आपण सगळ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे, हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांशी बोलून आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. महाराष्ट्राची ही दैवत आहेत. महाराष्ट्र प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातलं साहित्य, कविता, संस्कृती, इतिहास आणि विरासत, मराठी माणूस, मराठी संगीत, मराठी नाटक आणि मराठी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं महत्त्व महाराष्ट्रात राहून कळत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्त्व कळतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, पण राजा किती श्रेष्ठ असावा, शिवशाही म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हे आमचं आदर्श आहे, आमचं दैवत आहे. आणि म्हणून ती पार्श्वभूमी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. ती वीर, क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसुधारक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज
आणि एकीकडे ह्या सगळ्या संतांचं कार्य अलौकिक आहे आणि त्याचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा या प्रयत्नाकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या लहान माणसांना कुठे ना कुठे छोटं बहुत काम करण्याची संधी मिळते. हे खरं म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आमच्या मागे असलेला आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद हेच त्याचं खरं कारण आहे. मला अतिशय आनंद आहे. मला खूप रस्ते, पूल अनेक बांधण्याची संधी मिळाली. मी आता मानस सरोवरचाही रस्ता बांधतो आहे. 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मला 9 डॉक्टरेट मिळालेले आहे. पण मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण कोणता असेल तर माझे आई आणि वडील वारकरी नव्हते, पण तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे निस्सीम भक्त होते. आणि मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा स्वारगेट जवळ महर्षी नगरमध्ये माझी बहीण राहायची आणि आम्ही सगळे मिळून PMTच्या बसमध्ये बसून देऊ आणि आळंदी आणि चिंचवडला गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. ती आठवण मी अजूनपर्यंत विसरलो नाही. माझ्या आईची पण भयंकर श्रद्धा होती, वडिलांची होती आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद घेऊन मला एक काम करायला मिळालं हे माझ्याकरता अतिशय भाग्याचं लक्षण आहे. या ठिकाणी बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात, झाल्या त्या. मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचा आणि मुंबईपर्यंत न्यायचा. पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात 2-3 वर्षात, त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा, फक्त फाटलेल्या कपड्यावर रफ्फू करायचं काम करायचं, ही त्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले, साहेब खर्च लागेल, पैसे नाही. त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही, फक्त आम्ही तोड वाइंडिंग केला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यातून पुष्कळ चुका झाल्या आणि त्यामुळे आता पुणे ते सातारा हा जो रस्ता आहे हा ज्या कंपनीकडे आहे त्यांना मी प्रपोजल दिला आहे. एक तर तुम्हाला टर्मिनेट करतो, नाही तर माझ्याशी म्युच्युअल कन्सेंटने कॉम्प्रोमाइज करा, तुमचे पैसे घ्या आणि गोल्डन शेक हँड करा. दिल्लीला मीटिंग बोलावलेली आहे, कारण आत्ता जे भीमरावनी किंवा आपण सगळ्यांनी जे मुरलीधरनी आणि सुप्रियाताईंनी प्रश्न मांडलेत हे या पुणे साताऱ्याशी संबंधित आहे. आणि त्यामुळे जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तिथून हा पुणे सातारा रस्ता जो आहे या रस्त्यावर हा टर्मिनेट करून 1200 कोटी रुपयाचा सध्या त्याची कॉस्ट आहे, ते निगोशिएट करून आम्ही तो टर्मिनेट करू आणि नवीन DPR बनवायला मी सांगितलं आहे आणि पुण्यापासून सातारापर्यंत 5000 कोटी रुपयाचा नवीन प्लॅन तयार करून हा रस्ता पूर्ण चांगला करू, ज्यामध्ये आपले सांगितलेले सगळे प्रश्न सुटतील. पण त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आता कंजेशन झालेलं. अटल सेतूवरून आपण JNPT पर्यंत येतो, पनवेल ते JNPT रस्त्यावर येतो, तो मोठा रस्ता चांगला झाला आहे, तो करण्याची संधी मला मिळाली. आता आम्ही मुंबई ते बंगलोर या द्रुतगती महामार्गाचं काम हातात घेतलेलं आहे. मुंबई ते बंगलोर हे 800 किलोमीटर आहे आणि त्यामध्ये अटल सेतूपासून एक नवीन रस्ता आम्ही बांधणार आहे आणि त्याचंही टेंडर आता बहुतेक निघालेलं आहे. 1 महिन्यात या रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि तिथून हा रस्ता चौकपर्यंत आहे आणि पलीकडलं जे पॅकेज आहे तिथून डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला येऊन हा रस्ता मिळेल आणि त्या रिंग रोडवर आल्यामुळे पुण्यापासून अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर कुठेही जायचं असेल तर रिंग रोडवरून आपल्याला जाता येईल आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाईल आणि मुंबई ते बंगलोर हे 6 तासात होईल आणि पुणे ते बंगलोर हे 4.5 तासात होईल आणि त्यामुळे या नवीन रस्त्यामुळे एक्झिस्टिंग रोडवरचाही ट्रॅफिक कमी होईल, पुण्याचं कंजेशन निश्चितपणे त्यातून कमी होईल. मुळात आज ज्या कामामध्ये जे पूल आहे त्याचा उल्लेख ऑलरेडी झालेला आहे. मला विश्वास आहे की याच्या बरोबरच पुण्यामध्ये अनेक कामं सुरू आहेत, मी काही त्याच्यावर आता वेळ घालवत नाही. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जवळपास डिसेंबर एंडपर्यंत उद्दिष्ट ठेवलं आहे की पुणे शहर आणि जिल्हा मिळून 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यामध्ये सुरू होतील, पूर्ण होतील आणि नवीन कामांना सुरुवात होईल. यातला नाशिक फाटा ते खेड हा 7,500 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे.
त्याच्यावर खाली रोड, मग फ्लायओव्हर, वरती फ्लायओव्हर, त्याच्यावरती मेट्रो, आणि याचं काम मंजूर झालं. निविदा बोलवल्या आहे. आता मुरलीधरजी, तुम्ही आणि दादा मिळून पुढच्या वेळी या फाट्यावर, नाशिक फाटा रोडवर पुढच्या 15 दिवसात 20 दिवसात केव्हाही त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्या. आपण नक्की हा कार्यक्रम या ठिकाणी करूया. नंतर पुणे सोलापूरमध्ये हडपसर ते यावत हे 33 किलोमीटर 5,500 कोटीचा एलिव्हेटेड रोड आहे. त्याचा DPR संपत आलेला आहे. लवकरच हे काम सुरू करू. पुणे ते सातारा हा एलिव्हेटेड, मगाशी मी सांगितलं की 5,000 कोटी रुपयाचा रोड आपण बांधलो, त्यालाही मंजुरी दिलेली आहे. त्याचाही DPR होत आलेला आहे. कात्रज बोगदा ते रावेत हा जो कॉरिडॉर आहे हा 5,000 कोटी रुपयाचा आहे. हाही पण आपण करणार आहोत. त्याचेही DPR सुरू आहे. MSIDCला आपल्या ह्या ज्या दीक्षित साहेबांना पुणे ते शिरूर, आणि म्हणजे मला वाटतं हा रस्ता म्हणजे तळेगाव चाकण शिक्रापूर नाही, हा पुणे ते शिरूर जो आहे हा पुणे औरंगाबाद रस्त्यावर आहे. आणि याही रस्त्याचा एलिव्हेटेड रोडचा DPR हा पूर्ण झालेला आहे. MSIDCला तो हस्तांतरित केलेला आहे. आणि त्याचबरोबर पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर हाही एक्सप्रेस हायवेची अलाइनमेंट पक्की झालेली आहे. आणि एक्झिस्टिंग रोडचा उपयोग करून हा बांधण्याची योजना आहे. मी ऑलरेडी प्रपोजल दिलेला आहे. तो दीक्षित साहब, मैं कहूँगा वैसा होगा तो तुमको काम दूंगा, नहीं तो काम तुम्हारा कॅन्सल कर दूंगा. कारण या रस्त्यामधून पुणे ते औरंगाबाद 2 तासात जाता आलं पाहिजे असा हा रस्ता आहे. त्याची अलाइनमेंट पक्की झालेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने आमच्याकडनं 2 रस्ते घेतले आहेत. आताच मला ताईंनी पण सांगितलं NH4 या रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात. आणि मी ज्यावेळी पाटणकर साहेब मंत्री होते तेव्हा मॅनेजिंग डायरेक्टर होते आपले करंदीकर साहेब. ते माझ्याकडे आले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस NCPचं सरकार आलं होतं. त्यावेळी त्यांनी मला विचारलं की हा लॉस मेकिंग रोड आहे, मुंबई पुणे कर्ज वाढला आहे, याचा मार्ग कसा काढायचा, म्हणून पवार साहेबांनी मला तुमच्याकडे पाठवलं. तर मी म्हणलं आता मी थोडी मंत्री आहे, मंत्री आता त्यांचं राज्य आहे, त्यांना बघू द्या काय करायचं ते. ते पुन्हा पवार साहेबांना सांगितल्यावर त्यांनी मला फोन केला, नितीन, राज्य जरी बदललं असलं तरी पुणे मुंबई हायवे हे तुझं अपत्य आहे आणि याचं सोल्युशन तूच काढलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी जुना हायवे जो आहे, जो पुणे मुंबई होता, तो MSRDCला हँडओव्हर केला. आणि त्याच्यात अट करार हा होता की त्यांनी या रस्त्यावरचे सगळे पूल बांधले पाहिजे, सगळ्या प्रकारे रस्ता चांगला ठेवला पाहिजे. पण त्यांनी आता हा रस्ता 8,000 कोटी रुपयात विकून टाकला, पैसे घेतले, पण पुण्या रस्त्यावर ते कामच करत नाही. आणि त्यामुळे आत्ता त्या तक्रारी घेऊन माझ्याकडे तिथले आमदार येतात. तुम्ही आत्ताच अंशुमाला सांगितलं की महाराष्ट्र सरकारला नोटीस द्या की 3 महिन्याच्या आत या रस्त्यावरची आणि अहमदनगरच्या पुढे 2 टोल महाराष्ट्र सरकारने घेतात, कल्याण टोल, पूर्ण रस्ता खराब आहे. म्हणजे रोड आमचा, काम महाराष्ट्र सरकारचं, आणि 100% शिवाय मी खातो. मी म्हटलं आजच नोटीस पाठवा, हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करा, आणि त्या दोन्ही पोस्ट विड्रॉ करा आणि आपल्या ताब्यात घ्या आणि रस्त्याची कामं करा, कारण लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. त्यामुळे पुणे औरंगाबाद हाही रस्ता आपण करणार आहोत. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर हा 7,500 कोटी रुपयाचा रस्ता हा आहे. आणि पुणे ते शिरूर हे दोन्ही कामं आम्ही PWD कॉर्पोरेशनला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड जे आहे तोही पण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे पूर्वी 1.5 तास लागायचा, आता फक्त 25 मिनटं लागतील. आणि त्यानंतर वळसे पाटलांना माहिती आहे, तेही माझ्याकडे आले होते त्या काळात. तिकडून नाशिकपर्यंत जाईपर्यंत मला वाटते सगळे आंबेगाव वगैरे गावामध्ये आहे, प्रत्येक गावाला आपण बायपास केला. आणि त्यामुळे नाशिकपर्यंत आता हा प्रवास फार कमी वेळात होईल. औरंगाबादचा प्रवास 2 तासात होईल आणि नाशिकचाही प्रवास मला वाटतं 1.5-2 तासात होईल. त्यामुळे पुण्यामध्ये रिंग रोड आणि त्यानंतर पुणे बेंगलोर, पुणे औरंगाबाद, त्याचबरोबर ही सगळी जी रस्ते आहे यामुळे निश्चित पुण्याचा विकास होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये पर्यावरणाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे डिझेल पेट्रोलच्या ऐवजी आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवर मोठं काम सुरू आहे.
मी पुण्यामध्ये दरवेळेला येतो, दादा तुम्हाला सांगतो पण तुम्ही माझं काय ऐकत नाही. इंडियन ऑइलने 400 इथेनॉलचे पंप देशात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश 4 राज्यात मंजूर केले आहेत. आणि आता इथेनॉल मिळायला लागलेला आहे आणि त्यामुळे इथेनॉलवर चालणारी बाईक स्वस्त आहे. आपण जर पेट्रोलवर बाईक चालवली तर पर किलोमीटर पेट्रोलचा खर्च ₹2.25 आहे आणि आपण बायोमासपासून CNG तयार केलं तर पर किलोमीटर खर्च ₹1 आहे आणि इथेनॉलवर टाकलं तर हा खर्च जवळपास 90 पैसे आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातले साखर कारखाने सगळे मोठ्या प्रमाणावर इथेनॉल तयार करतात आणि आता टाटा, त्याचप्रमाणे सुझुकी आणि टोयॅटो या तिघांनी आता फ्लेक्स इंजिनवरच्या गाड्या आणल्या आहेत. माझ्याकडे जगातली पहिली गाडी आहे इनोव्हा टोयॅटोची. ती 100% बायो इथेनॉलवर चालते आणि त्यामध्ये 60% विजेवर चालते. गाडी चालवताना 20 तयार होते आणि 40% इथेनॉलवर चालते. माझी खूप इच्छा आहे की वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये यानंतर फक्त इथेनॉल, पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, ऑटो रिक्षा आणि गाड्या आल्या पाहिजे. आता इंडियन ऑइलचे पंपही आले आहेत आणि सगळ्या साखर कारखान्यांना इथेनॉलचे पंप टाकण्याकरता परवानगी देण्याकरता मी पेट्रोलियम मंत्र्यांना विनंती पण केलेली आहे. आणि त्यामुळे इथला शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल, पेट्रोल डिझेलचा इम्पोर्ट समाप्त होईल आणि या जिल्ह्यातलं प्रदूषण देखील समाप्त होईल. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये काही प्रॉब्लेमच नाही. मुरलीधरजी, आता मी एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतो आहे. ते टाटा कंपनी जे आहेत त्यांचं मी जॉईंट व्हेंचर झेकोस्लावियाला गेलो होतो, स्कोडा कंपनीवर करून दिलं. 18 आणि 24 मीटरची बस आहे आणि ती बस जेव्हा बस स्टॉपवर उभी राहील तेव्हा अर्ध्या मिनिटात 40 किलोमीटर चार्जिंग करेल. त्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आहे. बसच्या याच्यामध्ये प्रत्येक खुर्चीवर लॅपटॉप आहे आणि तिथे जसं एअर होस्टेस असते तशी बस होस्टेस राहणार आहे. समोरून एंट्री आहे आणि चहा पाणी नाश्ता तर मिळेलच, पण बसचं तिकीट डिझेल बसपेक्षा 30% कमी राहील. आता पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होतो आहे, तो झाला की पुण्याच्या रिंग रोडवर तुम्ही सुरू करा. आणि मग आमचे हायवे आता आम्ही इलेक्ट्रिक हायवेमध्ये कन्वर्ट करणार आहे. दिल्ली ते जयपूर, दिल्ली ते डेहराडून, दिल्ली ते अमृतसर. आणि येणाऱ्या काळात जर 120 रुपयाचं पेट्रोल लागत असेल, 110 रुपयाचं डिझेल लागत असेल तर वीज फक्त 8 रुपयाची आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याला प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलवरचं ट्रान्सपोर्ट आलं तर तिकिटाचे दरही कमी होतील आणि पुण्याला प्रदूषणापासून पण मुक्ती मिळेल आणि लोकांनाही पण तिकीट रेट स्वस्त होईल. मी एवढीच विनंती मुरलीधर मोहोळांना आणि दादांना करीन आणि दिलीप वळसे पाटलांनाही करीन की आता तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्या परिवहन अधिकाऱ्यांची मिटिंग घ्या. तुमच्याचकडे मॅन्युफॅक्चरर आहेत सगळे, फ्लेक्स इंजिन स्कूटरवाले. TVS वाल्यांना मी पाठवतो, हिरो होंडावाल्याला पाठवतो, बजाजवाले इथेच आहे. आणि त्यांचे ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारे आणि हे पंप पुण्यातले आणि ज्यांनी पॉलिसी आणली ते वैद्यसाहेब इंडियन ऑइलचे, ते पुण्याचेच अध्यक्ष होते. त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी इथेनॉलची सुरुवात करा. 15 दिवसानंतर कधी नाशिक फाट्याच्या फ्लायओव्हर करता मी तेव्हाच येईन जर तुम्ही पुण्यामध्ये इथेनॉलवर चालणारे ऑटो रिक्षा गाड्या सुरू केल्या तर नक्की येईल. कारण हा माझा जीवनातलं मिशन आहे की पेट्रोल डिझेलला बंद करून शेतकऱ्याला इंधनदाता, ऊर्जादाता, बिटुमिनदाता, हवाई इंधनदाता बनवायचा आहे. आणि आता तर आम्ही इथेनॉलपासून बायो ॲव्हिएशन फ्युएलही तयार केला आहे. पुन्हा म्हणाल की तुम्ही नागपूरला गोष्टी सगळ्या करता, मग तुम्ही करा, तुम्हाला जास्त अनुकूलता आहे. नागपूरचं एअरपोर्ट सुरू होण्याच्या आधी मी नागपूरची विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो ॲव्हिएशन फ्युएल घेऊन उडतील असा संकल्प केलेला. त्यामुळे पुण्याचं देखील एअरपोर्टवर इथेनॉलपासून जर तुम्ही हवाई इंधन तयार केलं तर त्याची सुरुवात देखील आपण पुण्यापासून करावी अशी विनंती आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, पण ते केल्याशिवाय नाही होत.
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथले आमदार, खासदार, मंत्री महोदय आणि माझा अजितदादांनाही पण निरोप सांगा की एवढी 2 कामं जी आहेत ही कुठल्याही परिस्थितीत आपण जर केली तर पुणे जिल्ह्याचा, पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा दर हा 2 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या संतांच्या भूमीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधला शेतकरी हा समृद्ध होईल, संपन्न होईल आणि केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस बनतील आणि खऱ्या अर्थाने एक शिवशाही किंवा रामराज्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात कमीत कमी 1.5 लाख कोटी रुपयाची कामं सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार.